नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यात करणार मोठा धमाका। दिनांक 22/6/2025 रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला। यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष शंकर माने यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे शिल्पकार यांनी बघितलेले स्वप्न होते की वंचितातून प्राईम मिनिस्टर व्हावा। हा अधिकार माझ्या मूळ बापाने मला दिला, परंतु आतापर्यंत वंचित बांधव यांना पक्ष नसल्या कारणाने आपल्याला निवडणुकीच्या वेळी प्रलोभन देऊन आपले मत विकत घेण्याचे काम या मोठ्या राजनैतिक पार्ट्या करत होत्या आणि आपल्यालाही नाईलाजाने आपले मत विकायला लागायचे। परंतु आता आपल्याकडे पक्ष आहे, पार्टी आहे। आता आपले बहुमूल्य मत न विकता येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आपल्याला उमेदवार उभा करून त्यालाच आपले बहुमूल्य मत देऊन जिंकून आणायचं आहे। कारण वंचित घटक हा मोठा आहे आणि आपण ठरवलं तर प्राईम मिनिस्टरच्या खुर्चीवर आपण निवडून दिलेला वंचित घटकातून प्राईम मिनिस्टर होणार, यामध्ये क्षणिकही शंका नाही, असे खडतर मत जिल्हाध्यक्ष यांनी मांडले। खानापूर तालुका अध्यक्ष अनिल कृष्णा चौधरी यांच्यावरती तालुक्याची जबाबदारी देण्यात आली। प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीची शाखा व्हायला पाहिजे, तर जिल्हा सदस्य अरुणदादा झेंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल चौधरी यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडू असे सांगितले। या कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट राजेंद्र पांडुरंग सकट यांनी मानले। यावेळी काही ठराविक मान्यवरांचे सत्कार श्रीफळ शाल देऊन जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास उपस्थित परशुराम यादव, कुंदन यादव, विनोद चंदनशिवे, तुकाराम कांबळे, अनिल चंदनशिवे, सुहास पिराजी लोखंडे, अनिल कांबळे, भगवानराव गायकवाड, अशोक अवघडे, युवराज कांबळे, सुधीर चंदनशिवे, अशोक भोर, किरण भगत, प्रशांत जाधव, समीर मुलानी, गणेश धेंडे यांच्या उपस्थितीत येणाऱ्या सर्वच निवडणुका लढवायच्या असा एकमताने निर्णय घेण्यात आला। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। वर्ग आहे जो जवळजवळ या देशामध्ये 50% पेक्षा जास्त वर्ग आहे, तो वर्ग आहे त्याच्यापासून वंचित आहे। आणि खरं बघायला गेलं तर एससी एसटी ना म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझं एक स्वप्न आहे। काय म्हणायचे? माझं स्वप्न आहे की मला तुमच्यातला प्राईम मिनिस्टर झालेला बघायचं। बाबासाहेबांचं काय स्वप्न होतं? बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आपल्याला त्यांना प्राईम मिनिस्टर झालेलं बघायचं होतं। पण प्राईम मिनिस्टर झालेलं बघायसाठी आपल्याला प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री बनवायचं आहे आणि प्रधानमंत्री बनवायसाठी आपल्याकडे पार्टीच नाही। अपक्ष उभा राहून एक खासदार बनू शकतोय, अपक्ष उभा राहून एक आमदार बनू शकतोय, पण अपक्ष उभा राहून कधी प्रधानमंत्री कोण होऊ शकत नाही। मग आपल्याला एक पार्टी पाहिजे आणि त्या पार्टीच्या माध्यमातून बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला जर पूर्ण करायचं असेल तर ती पार्टी निर्माण केली।